जय जिजाऊ जय शिवराय। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जिचा काळ होता 1600चा। तर मित्रांनो, या गोष्टीची सुरुवात अशी होते की एक मातब्बर सरदार होते आणि ते सरदार त्यांच्या पूर्ण आयुष्य 40 वर्ष एका साम्राज्यासाठी संपूर्णपणे दिले होते। राज्यावर येणारं प्रत्येक संकट ते आधी स्वतःच्या अंगावर घेत होते, पण ते म्हणतात ना, एक मी आणि दोन तलवारी राहू शकत नाही। तसंच इथे काहीतरी घडलं। इथे एक वजीर त्या राज्याच्या राजकारणाला कंटाळून त्यांनी असं ठरवलं की आपण या राज्याची चाकरी सोडून आपण दुसऱ्या राज्याकडे जावं। तर ते दुसऱ्या राज्याकडे गेले व त्यांनी तिथे पराक्रम गाजवला। काही काळानंतर एक बातमी आली की पहिल्या राजदरबारातील वजीर मारला गेला आहे। आपला गेलेला मान सन्मान पुन्हा मिळावा म्हणून या सरदाराने ठरवलं की आपण परत जुन्या राजाकडे जावं। सरदार आपल्या मुलांसोबत राजदरबारात गेले राजांना मुजरा करण्यासाठी। राजदरबारात घुसताच राजा सभेतून उठून गेला। काही समजायच्या आतच ज्या सरदारांनी आपलं संपूर्ण आयुष्य ज्या साम्राज्यासाठी समर्पित केलं होतं, त्याच्या साम्राज्याच्या सरदारांनी त्यांचा मुलगा व त्यांच्यावर वार केला, त्यांच्या नातूवर वार केला आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब इथे संपुष्टात आलं। आता एक दृश्य तुमच्या डोळ्यासमोर आणा। एक मुलगी आहे, तर तिला बाळ होणार आहे। ही खुशखबरी तिच्या माहेरी देणारच, पण तेवढ्यातच एक बातमी येते की तिला तेवढंच समजतं की तिचे दोन भाऊ आणि बाबा यांना मारण्यात आलं। एका बाजूला तिच्या बापाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला देह व दुसऱ्या बाजूला तिच्या पोटात वाढणारा तो जीव। दुसरी कोणती जर स्त्री राहिली असती ना, तर ती खचून गेली असती, रडत बसली असती व नशिबाला सुद्धा दोष देत बसली असती। माझ्या बापाने ज्याच्यासाठी आयुष्यभर चाकरी केली त्यानेच दगा केला, म्हणून तिने प्रतिज्ञा घेतली की मी माझ्या मुलांना कधी कोणाची चाकरी करून देणार नाही व मी माझ्या मुलांना कधीच कोणासमोर झुकूही देणार नाही। आणि या मुलीने आपल्या रक्ताचं पाणी करून आपल्या पोटातल्या बाळाला जन्म दिला व त्या बाळाचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज। आणि जी वाघीण जिने आपल्या बाळाला जन्म दिला ती म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ। जाता जाता मित्रांनो एवढंच सांगेल की प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरामध्ये शिवराय जन्माला यावं, पण त्यासाठी आधी जिजाऊ बनावं लागेल। ते म्हणतात ना, शिवराय घडवण्यासाठी आधी जिजाऊ व्हावं लागतं। जय जिजाऊ जय शिवराय।